हाय नमस्कार हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर दीप ज्योती तुम्हा सर्वांचं आपल्या दीपब्रश चॅनलवर परत एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे। आपल्या सर्वांना सांगितल्याप्रमाणेच मी आपल्या सर्वांचं फ्री टॅरो गायडन्स घेऊन आले आहे। तर कमेंट्स बऱ्याच असल्यामुळे एका व्हिडिओमध्ये सर्वांचं टॅरो रीडिंग घेणं शक्य नव्हतं, त्यामुळे रीडिंग्स काही व्हिडिओजमध्ये मी डिवाइड केलेले आहेत। त्यानुसार आपण व्हिडिओज बघू शकता, आपलं गायडन्स बघू शकता, शिवाय इतरांचंही आपण बघू शकता। म्हणजे आपल्याला कळेल की एकच कार्ड वेगवेगळ्या व्यक्तीसाठी वेगवेगळ्या अर्थाने कसं लागू होतं आणि त्यांचे अर्थ कसे बदलतात। आपल्या सर्वांना मी टॅरोबद्दल जाणून घेण्यासाठी माझ्या आधीच्या एका व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला टॅरो कार्ड्स म्हणजे काय, ते नेमकं कसं काम करतात, हे सगळं दिलेलं आहे। यासोबतच हे जे रीडिंग आहे हे जनरल रीडिंग आहे, म्हणजे ओव्हरऑल सगळ्या गोष्टी कन्सिडर करून केलेलं रीडिंग आहे। एक स्पेसिफिक गोष्टीसाठी रीडिंग नाही आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी फीडबॅक्स नक्की शेअर करावे। यासोबत जर कोणाला अजून डीपमध्ये रीडिंग हवं असेल, एखाद्या विशेष अशा गोष्टीवर प्रश्नावर उत्तर हवे असेल तर ते मला संपर्क करू शकतात, कारण इथे जे मी गायडन्स दिलेलं आहे ते एक कार्ड वापरून रीडिंग केलेलं आहे। आणि जेव्हा एखाद्या स्पेसिफिक प्रश्नासाठी किंवा गोष्टीसाठी रीडिंग केलं जातं तर त्याच्यासाठी वेगवेगळे स्प्रेड येतात आणि त्यानुसार रीडिंग केलं जातं। आपल्या व्हिडिओबद्दल तर फीडबॅक्स द्याच, पण आपल्याला भविष्य काळातही अशा प्रकारचे उपक्रम आवडतील का याबद्दलही जरूर फीडबॅक द्या। आता आपण पुढचा गायडन्स पाहणार आहोत अनिता सोनावणे यांच्यासाठी। पाहूयात व्ह्यूअर्सकडून काय मेसेज येतो, कोणतं कार्ड येतं। मला असं वाटतं की आपण सर्वांनी टॅरो कार्ड्स म्हणजे काय हा व्हिडिओ एकदा नक्की बघावा, कारण त्यातून आपल्याला बरीचशी माहिती मिळेल की टॅरो कार्ड्स नेमकं काम कसं करतात। कारण हे खूप एक अमेझिंग टूल आहे, ज्याच्यासाठी कोणतंच साधन लागत नाही, जसं की आपली जन्मतारीख, जन्मवेळ, काहीही लागत नाही। तर अनिता सोनावणे आपल्याला गायडन्स आलेला आहे, कार्ड आलेला आहे की नाइट ऑफ पेंटिकल्स। तर हे कोर्ट कार्ड आहे। जसं मी मागच्याही एका रीडिंगमध्ये कोणाचं तरी कोर्ट कार्ड आलेलं होतं, तर कोर्ट कार्ड्स हे खूप वेगवेगळ्या प्रकारे अर्थ प्रकट करतात। हे खूपच वेगळ्या पद्धतीचे कार्ड्स असतात टॅरो डेकमध्ये। तर बेसिकली हा नाइट ऑफ पेंटिकल्स सांगतो की आपण कुठेतरी आपल्या थॉट प्रोसेसमध्ये किंवा ट्रॅडिशनल टिपिकल थॉट प्रोसेसमध्ये स्टक झालेले आहात। म्हणजे आपल्याकडे बरंचसं नॉलेज आणि स्किल आहे, पण ते अपग्रेडेशन त्या गोष्टीचं होत नाही आहे, कारण तुम्ही जुन्या गोष्टींना सोडायला तयार नाही आहात। बदल आपल्याला नको आहे, त्यामुळे आपलं नॉलेज स्किल जे अप्रतिम आहे, कोणाकडे नाही असं काहीतरी आपल्याकडे स्किल आहे, पण ते बाहेर येऊ शकत नाही आहे, कारण तुम्ही जुन्या गोष्टी सोडत नाही आहात, बदलायला तयार होत नाही आहात। कुठेतरी एक हट्टीपणा आहे आणि एखादा बदल स्वीकारणं ही गोष्ट आपल्यासाठी खूप अवघड होते। त्यासाठी आपण मूवमेंट करत नाही। जसं आपण या इमेजमध्ये बघितलं तर आपल्याला दिसेल की याच्याकडे घोडा आहे, पण तो थांबलेला आहे, काहीच मूवमेंट करत नाही आहे। मग असंच आपल्याकडे काहीतरी स्किल आहे
महत्त्वाचं काहीतरी आहे आपल्याकडे, पण आपण स्टक झालेला आहात स्वतःच्या विचार पद्धतीमुळे. तर ते आपल्याला बदलायचं आहे, त्यातून आपल्याला बाहेर निघायचं आहे, आपले स्किल समोर आणायचे आहेत, बदलाला सामोरं जायचं आहे, स्वतःला अवेलेबल करायचं आहे. यानंतर जर मी बॉटम ऑफ द डेक पाहायला गेले तर हे मेजर अर्कानाचं कार्ड आहे, द लव्हर्स. याचा अर्थ असा आहे, म्हणजे आपल्या बाबतीत इथे आता असा होईल की आपल्याला शेअरिंग करण्याची गरज आहे. कदाचित आपण आपले थॉट्स, आपल्या भावना, फिलिंग्स शेअर करत नाही, त्या आपल्याकडेच दबून ठेवलेल्या आहात, त्या कोणाशी शेअर करत नाही. तर तेव्हा आपल्याला गायडन्स दिला जातो आणि मेजर अर्कान आहे, त्यामुळे आपल्याला हा मेसेज आहे की आपल्याला ते शेअरिंग करणं गरजेचं आहे. यासोबतच प्रत्येक वेळी लॉजिकल माइंडनेच विचार करणं गरजेचं नाही, कधीकधी मनानेही विचार करणं गरजेचं आहे. हाही मेसेज यातून दिला जातोय. तर हा होता आपल्यासाठीचा टॅरो गायडन्स. आणि आता पाहूयात की साईबाबांना आपल्याला काय मेसेज द्यायचा आहे ते. वाव, अतिशय सुंदर कार्ड आलेला आहे. आणि तर आपल्यासाठी बाबा म्हणतात की प्रकाश बनिए, औरों के जीवन की आशा बनिए एवं भरोसा बनिए. म्हणजेच आपला जन्म काही उद्देशासाठी झालेला आहे, आपल्याला काही महत्त्वाचं कार्य दिलेलं आहे. ज्या लोकांना मदतीची गरज आहे त्या लोकांना मदत करा. ज्या लोकांच्या आयुष्यात अंधार आहे, मग तो कोणत्याही बाबतीतला असेल, ज्ञानाच्या बाबतीत असेल किंवा रोजच्या गरजा भागवतानाचा असेल, विचारांचा असेल, कोणत्याही बाबतीतला असो, इतर लोकांच्या आयुष्यात आपल्याला प्रकाश आणायचा आहे. त्यासाठीच कदाचित हे कार्ड आलेलं आहे. कारण जसं मी आधी सांगितलं आपल्याला की आपल्याकडे काहीतरी एक स्किल आहे, वेगळं स्किल आहे आणि ते दबून राहिलेलं आहे आणि ते बाहेर आणणं गरजेचं आहे. आणि कदाचित ते बाहेर आणल्यानंतरच आपल्याला प्रकाश बनिये हा उद्देश साध्य करता येणार आहे. तेव्हा मला नक्की सांगा की आपल्याला हा गायडन्स कसा वाटला. जर आपल्याला या बाबतीत अजून जर डिटेल्समध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही डिटेल रीडिंग घेऊ शकता. आत्ताचा हा गायडन्स कसा वाटला हे नक्की फीडबॅकमध्ये शेअर करा. धन्यवाद फ्रेंड्स. आपण आता गायडन्स पाहणार आहोत प्रियांका वाघ यांच्यासाठी. पाहूयात युनिवर्सकडून काय मेसेज आहे. ओ मेजर अर्काना, दी एम्परर हे मेजर अर्काना कार्ड आहे. जसं मी प्रत्येक वेळेला सांगतेच की मेजर अर्काना हे खूप महत्त्वाचे कार्ड असतात आणि याचा कालावधी जास्त असतो आणि हे जास्त महत्त्वाचे मानले गेलेले असतात, कारण या घटना डिवाइनली गायडेड असतात, ज्यांना कोणी टाळू शकत नाही. तर हे कार्ड पाहताना आपल्याला दिसतं की एक एम्परर आसनाधीश झालेला आहे. तर एक एम्परर कसा असतो की ज्याच्याकडे अथॉरिटीज आहेत, पॉवर्स आहेत आणि त्याला त्याचा राज्यकारभार चालवायचा आहे, त्यामुळे तो पूर्णपणे लॉजिकल रॅशनल माइंडने काम करतो. तो कधीही भावनेच्या भरात वाहून जात नाही. तो खूप मॅच्युअर आहे, मेंटलीही स्ट्रॉंग आहे आणि तो कुठेतरी रिजिड आहे, हट्टीपणाही आहे, डॉमिनेटिंगही आहे. तर याच्यामध्ये गायडन्स हा आहे की आपल्याला आपल्या इमोशनल पार्टवर थोडं लक्ष देणं, काम करणं गरजेचं आहे. अति लॉजिकल होणं, अति स्ट्रेट फॉरवर्ड होणं प्रत्येक वेळी गरजेचं नसतं, हे यातून सांगितलं जात आहे. आणि जर मी बॉटम ऑफ द डेक चेक करायला गेले तर परत द डेव्हिल हे सुद्धा
मेजर अर्कानाचंच कार्ड आहे. आय थिंक हे परत कोणाच्याही एकाच्या रीडिंगमध्ये आलेलं होतं. तर हे कार्ड हे सांगतं की आपल्या काही अनहेल्दी हॅबिट्स आहेत, अटॅचमेंट्स आहेत, मग त्या काही खाण्याच्या बाबतीत असतील, लाईफस्टाईलच्या बाबतीत असतील, किंवा एखादं अनहेल्दी रिलेशनशिप असेल, किंवा टॉक्झिक जॉब असेल, काही टॉक्झिक लोक असतील आयुष्यामध्ये, काहीही असू शकतं. आणि ते सगळे तुम्ही स्वतःच्या मर्जीने ठेवलेले आहात तुमच्या आयुष्यात. त्या सगळ्या परिस्थिती असोत किंवा हॅबिट्स असोत, हे सगळं आपण स्वतःच्या मर्जीने ठेवलेलं आहे. म्हणजे असं नाही की फोर्सेबली आपल्यावर कोणीतरी लादलं आहे, असं नाही आहे. जसं आपण हे बघितलं, या दोघांना कोणीही बांधलेलं नाही आहे, त्यांचं त्यांनी स्वतःच बांधून घेतलेलं आहे आणि त्यांचे हात मोकळे आहेत. ते स्वतःच त्या जंजाळातून मुक्त होऊ शकतात. आणि तेच आपल्याला करायचं आहे की आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की आपल्याला हानिकारक अशा कोणत्या गोष्टी आहेत, सवयी आहेत, लाईफस्टाईलमध्ये आहेत, काही हानिकारक लोक असतील आयुष्यामध्ये, त्यांना आयडेंटिफाय करायचं आहे, ओळखायचं आहे आणि त्यांना वेळीच आपल्या आयुष्यातून हद्दपार करायचं आहे. तर प्रियंका आपल्यासाठी हा होता टॅरो गार्डन्स. आता पाहूयात बाबा आपल्यासाठी काय मेसेज देणार आहेत. डेव्हिल कार्ड आलं, याचा अर्थ घाबरून जाऊ नका, कारण काही कार्ड्स नवीन व्यक्तीला प्रथम दर्शनी घाबरवणारे वाटतात, पण त्यांचे अर्थ खूप सुंदर असतात. आणि टॅरो कार्ड्समध्ये कोणतंही कार्ड निगेटिव्ह नाही. प्रत्येक कार्डचं काही अर्थ आहे, उद्देश असतो, संदेश असतो. तो आपल्याला योग्य रीतीने हाताळावा लागतो आणि फॉलो करावा लागतो. त्यानंतर आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडू लागतात. ओके, चलो. प्रियंका आपल्यासाठी 2 कार्ड आलेले आहेत साईबाबांचे. पहिलं कार्ड आहे कर्म. कर्म कार्य कारण भाव है, सजा नहीं. आणि दूसरा है भरोसा और आस्था. आपके भय तथा चिंता से भी मजबूत आपकी आस्था हो. तर बाबा कर्म कारण भाव सांगत आहेत की जे काही आत्ता आपण ज्या सिच्युएशनमधून जात आहात, ज्या काही लोकांना फेस करावं लागतं, ज्या काही परिस्थिती आहेत, जो काही कठीण काळ येतो, तर ते सगळं काही आपल्या कर्माचा भाग आहे. ते आपले कर्म आहेत आणि आपल्याला ते भोगावे लागतील, आपल्याला ते क्लिअर करावे लागतील. मग गरजेचं नाही की ते कर्म याच जन्मातले असतील. आपण आपल्या आधीच्या खूप साऱ्या जन्मातल्या कर्मांचं कर्ज आपल्या डोक्यावर घेऊन जन्माला आलेलो असतो आणि तेच आपण क्लिअर करत असतो. तर बाबा हेच म्हणतात की ते कर्म आपल्याला क्लिअर करायचं आहे, त्याला शिक्षा समजून त्याचा त्रास बिलकुल करून घ्यायचा नाही. यासोबतच दुसरं कार्ड हे सांगतं की आपल्याला एखाद्या गोष्टीची जास्त काळजी, चिंता करत बसण्यापेक्षा देवावर विश्वास ठेवून काम करत राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. बाबा हे आपल्याला सांगत आहेत. तेव्हा जास्त विचार करणं थांबवून आपलं कर्म करत राहा, देवावर विश्वास ठेवून चालत राहा. तर प्रियंका आपल्यासाठीचा हा होता गायडन्स. फीडबॅकमध्ये नक्की सांगा आपल्याला हा गायडन्स कसा वाटला. धन्यवाद. आता पाहूयात युनिवर्स टॅरोच्या माध्यमातून नरेंद्र सावंत यांना काय सांगणार आहे. त्यांच्यासाठी कोणता मेसेज गायडन्स देणार आहे, जो की 1 महिन्यासाठी वैध असेल. पाहूयात कोणतं कार्ड येतं. ओके, 8 ऑफ पेंटिकल्स हे कार्ड सांगतं आपल्या कामाविषयी. आपण सध्याच्या सिच्युएशनमध्ये बरंच काम करत आहात, आपल्या
स्पेशली आपल्या करिअरच्या बाबतीत, फायनान्सच्या बाबतीत खूप डेडिकेटेडली आपण काम करत आहात, घरापासून लांब राहून एकटेच राहून काम करत आहात आणि या गोष्टीमध्ये आपण बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं आहे. इतकं आपण त्या कामामध्ये गुंग झालेले आहात, खूप हार्डवर्क करत आहात तुम्ही सध्याच्या सिच्युएशनमध्ये. पण त्यासोबतच हे कार्ड हेही सांगतं की आपल्याला जे आपण आता काम करत आहात, जे काही हार्डवर्क करत आहात, तर त्या हार्डवर्कमध्ये आपल्याला अजून आपले स्किल्स डेव्हलप करायचे आहेत, मास्टरी आपल्याला घ्यायची आहे काही स्किल्सवर. तेव्हाच आपण इतके जे काही पेंटिकल्स बनवलेले आहेत, 7 पेंटिकल्स बनवलेत आणि एक त्याच्यावर काम करताय, हे तेव्हाच पूर्ण होईल. आपल्याला काही आपले इनर स्किल्स अजून डेव्हलप करण्याची गरज आहे, मास्टरी त्यावर घेणं गरजेचं आहे. तर आपल्याला शोधावं लागेल की आपल्या कामाच्या बाबतीत, प्रोफेशनच्या बाबतीत असे कोणते स्किल आहेत की जे अजून थोडेसे शार्पन करावे लागतील, ज्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल आणि ते आपल्याला पुढे जाऊन फायदेशीर ठरणार आहेत. तर अजून एक गायडन्स मला इथे सांगावा वाटतो नरेंद्र, की बॉटम ऑफ द डेक आहे 3 ऑफ सोर्ड्स. तर 3 ऑफ सोर्ड्स आपले काही पास्ट पेन्स, हर्ट्स, वुंड्स दाखवतं. कदाचित आपण कोणत्या तरी गोष्टीने दुखावलेले आहात आणि त्या गोष्टी अजून स्वतःसोबत कॅरी करत आहात आणि त्याचा तुम्हाला खूप त्रास होत आहे. त्या सगळ्या गोष्टी, ज्या गोष्टी आपल्याला त्रास देत आहेत, त्या सोडून देणं गरजेचं आहे, मूव्ह ऑन करणं गरजेचं आहे. काही काळासाठी ते ढग आलेले आहेत, ते आपल्याला दूर करायचे आहेत. जे काही जुने आपले पास्ट वुंड्स आहेत, हर्ट्स आहेत, पेन्स आहेत, त्यातून बाहेर निघणं गरजेचं आहे. टॅरो आपल्याला हाच गायडन्स देत आहे. आता बघूयात की साईबाबा आपल्याला काय सांगणार आहेत. आपल्यासाठी बाबांचा संदेश हा आहे, बदलाव. जीवन में शाश्वत कुछ भी नहीं है, परिवर्तन अटल है. तर बाबा हेच सांगत आहेत की सध्या कुठलीही, कशीही, कितीही कठीण परिस्थिती असो, ती बदलणार नक्कीच आहे. कोणतीही परिस्थिती परमनंटली राहत नाही. त्यामुळे जर आपल्याला सध्या एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल, काही त्रास देणारी परिस्थिती असेल, तर त्यात जास्त अडकून स्वतःला त्रास करून घेऊ नका. जसं की मी हे सांगितलं, हे कार्ड मला सांगतंय की आपण कुठल्या तरी दुःखाचा स्वतःला त्रास करून घेत आहात. त्यासाठीच बाबांनी हे कार्ड दिलेलं आहे की त्या परिस्थितीतून बाहेर निघा. परिस्थिती बदलणार आहेच, एकच परिस्थिती कायम राहत नाही. तर नरेंद्र, आपल्यासाठी हे होते सगळे गायडन्स. मला नक्की सांगा आपल्याला गायडन्स कसा वाटला आणि फीडबॅक नक्की शेअरही करा. थँक्यू. पाहूयात नंदा गायकवाड यांच्यासाठी टॅरो काय गायडन्स देणार आहे. तर नंदा गायकवाड आपल्यासाठी कार्ड आलेलं आहे 5 ऑफ सोर्ड्स. तर हे कार्ड असं सांगतं की काही डिस्प्यूट्स, कॉन्फ्लिक्ट्स, आर्ग्युमेंट्स हे असं सगळं काही होण्याचे चान्सेस आहेत
आणि मोस्टली ते आपल्या फॅमिलीमधल्या लोकांसोबत होतील. त्यात आर्ग्युमेंट्समध्ये, डिस्प्यूट्समध्ये, कदाचित डिबेटमध्ये आपण जिंकालही, पण बाकी लोक त्या सर्वाने हर्ट होतील, दुखावले जातील. त्यामुळे आपल्याला आपल्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं आहे, आपले शब्द जपून वापरायचे आहेत. यासोबतच आपल्याला जसं आता गायडन्स आधीच मिळालेला आहे, तर असं वाटत असेल की कॉन्फ्लिक्ट्स होणार आहेत, डिस्प्यूट होणार आहे, तर अशा वेळी माघार घ्या. कारण पुढे जाऊन ती सिच्युएशन जास्त बिघडू शकते. कारण पुढचं जे कार्ड येईल 6 ऑफ सोर्ड्स, त्याच्यामध्ये कदाचित आपल्यासाठी असं होऊ शकतं की काही गमवावं लागेल. कदाचित एखादी व्यक्ती जी आपल्यापासून कायमची दूर निघून जाऊ शकते. आपल्यासाठी मला हाच मेसेज डाउनलोड होत आहे. शिवाय हा 5 नंबरही मला इथे सांगत आहे की काहीतरी चेंज नक्कीच होणार आहे आपल्या आयुष्यात. काहीतरी एक बदल येणार आहे लवकरच आपल्या आयुष्यात. तेव्हा त्यासाठी प्रिपेअर राहा. तर हा होता आपल्यासाठीचा टॅरो गायडन्स. आता पाहूयात की साईबाबा आपल्याला काय सांगणार आहेत. ओके, आपल्यासाठी बाबांचं हे कार्ड आलेलं आहे 3C. कट, क्लियर, कैंसिल. अपनी स्मृतियों, परेशानियों और चिंताओं को छाटे, निर्मल कीजिए, शुद्ध कीजिए. म्हणजेच खूपदा असं होतं की आपण खूप जुन्या गोष्टी, शक्यतो त्रास देणाऱ्या गोष्टींना पकडून ठेवलेलं असतं, त्या घासत बसलेलो असतो. आपण त्यांना इतकं कवटाळलेलं असतं ना की त्यांना आपण सोडायला तयार होत नाही. ते आपल्याला त्रास देत असतात. जसं की आपण एखादी काटेरी वस्तू स्वतःच्या मनाने हातामध्ये पकडून ठेवली आहे, ती आपल्याला त्रास देते, टोचते, पण आपण ती टाकून देत नाही. काहीचा हा तसाच संदेश आहे की आपल्याला ज्या गोष्टी नकोशा आहेत, त्रास देत आहेत, जसं की बऱ्याचशा नकोशा वाटणाऱ्या आठवणी आहेत, ज्यांचा आपल्याला त्रास होतोय, ज्या काही काळजी आहेत, ज्या विनाकारण केली जाते, त्या सगळ्या गोष्टींना आपल्या आयुष्यातून परमनंटली कट करून टाकायचं आहे, जे कामाचं नाही आहे. आणि ते झाल्यानंतरच आपण प्युरिफाय होणार आहात, आपलं आयुष्य प्युरिफाय होणार आहे. आणि जसं मी याच्यामध्ये सांगितलं की बदल एक्सपेक्टेड आहे. हे सगळं केल्यानंतरच तो बदल एक्सपेक्टेड आहे. तेव्हा अशी आशा आहे की आपल्याला हा गायडन्स व्यवस्थित समजला असणार आहे. मला नक्की सांगा आपल्याला हा गायडन्स कसा वाटला आणि फीडबॅक नक्की शेअर करा. थँक्यू.